नाशिकमध्ये परप्रांतीय आणि मराठी असा वाद उफाळलाय। गाडी शिकणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीनं वाहनाला धडक दिली आणि वाहनाला धडक दिल्यानंतर परप्रांतीय व्यक्तीनं अरेरावी केल्याचा आरोप केला गेलाय। नाशिकच्या जय भवानी रोड परिसरातली ही घटना आहे। तुम मराठी लोक भंगार हो अशी मुजोरी त्यानं केली असाही आरोप केला जातोय। मराठी माणसानं स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना या सगळ्या घटनेची माहिती दिली। मनसे पदाधिकारी परप्रांतीय व्यक्तीला समज देत असताना सुद्धा त्याची अरेरावी पाहायला मिळाली। मराठी भाषा बोलण्यास नकार देताच मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याला चोप दिला। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, काय नेमका हा सगळा संवाद झाला? मनसे कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असंही समजतंय। खरं तर नाशिकच्या जय भवानी रोड परिसरातील ही घटना आहे। यामध्ये परप्रांतीय व्यक्ती गाडी शिकत असताना त्यांनी एका वाहनाला धडक दिली होती आणि त्यानंतर हा संपूर्ण वाद झाला। या सगळ्या दरम्यान परप्रांतीय व्यक्तीने ज्या वाहनाला धडक दिली त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भामध्ये विचारणा केली जात असताना त्यानं त्याबाबतची अरेरावी केली। इतकंच काय तर मराठी माणूस भंगार आहे अशा स्वरूपाचं म्हणत त्यानं मुजोरी देखील केली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याला समजावण्याचा तिथल्या नागरिकांनी प्रयत्न केला, मात्र अरेरावी त्याची सुरूच होती। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यात आलेली होती। ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी देखील समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या सगळ्या दरम्यान मराठीत बोला अशा स्वरूपाचा ज्या वेळेला विचारणा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली त्यावेळेला देखील त्यांना अरेरावी करण्यात आली आणि त्यानंतर मात्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या परप्रांतीय व्यक्तीला चांगला चोप दिलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर हा जो संपूर्ण वाद आहे हा एका व्हिडिओमध्ये चित्रित झालेला आहे आणि त्यानंतर हे व्हिडिओ देखील नाशिकच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे आणि याची चर्चा मात्र आता जोरदार नाशिकच्या राजकीय वर्तुळात देखील होऊ लागलेली आहे। जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी किरण।